महत्वाची बातमी बारामतीतून। रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले। रोहित पवारांनी तक्रारीचा अर्ज पोलिसांना दिला। रोहित पवार, पोलीस आणि वकिलांमध्ये चर्चा सुरू आहे। डीजीसीएवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आलेली आहे। रोहित पवार, युगेंद्र पवार हे पोलीस ठाण्यात पोहोचले। त्यांनी तक्रारीचा अर्ज पोलिसांना दिलेला आहे। डीजीसीए विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ही करण्यात आलेली आहे। त्यावेळचीच ही दृश्य। आणि युगेंद्र पवार, रोहित पवार पोलीस ठाण्यात पोहोचले त्यावेळी बारामतीकरांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केलं आणि डीजीसीए विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली। मात्र आणखी एक अपडेट या संदर्भात येते। बारामती पोलिसांकडूनही तक्रार घेण्यास मनाई करण्यात आलेली आहे। रोहित पवार, युगेंद्र पवार बारामती पोलीस ठाण्यात पोहोचले होते डीजीसीए विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी। मात्र तक्रारीचा अर्ज पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिलेला आहे। महत्वाची माहिती, रोहित पवार, पोलीस आणि वकिलांमध्ये या संदर्भात चर्चा सुरू होती। डीजीसीएवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती। रोहित पवारांनी मुंबई पोलीस आणि त्यानंतर बारामती पोलिसांकडे ही तक्रार केली होती आणि गुन्हा दाखल करा अशी मागणी केली होती। दुसरीकडे बारामतीकर पोलीस स्टेशन बाहेर जमलेले आहे। ठिय्या आंदोलन कार्यकर्त्यांचं सुरू आहे। तक्रार दाखल करून घ्या, डीजीसीए विरोधात गुन्हा नोंदवा अशी मागणी हे सर्व आंदोलक करतात। तर रोहित पवारांची तक्रार घेण्यास बारामती पोलिसांनीही नकार दिला। ही महत्वाची अपडेट आता समोर येते। अजित पवार यांचा विमान अपघाताचं हे प्रकरण आहे। याआधी मुंबईत तक्रार दाखल करण्यासाठी रोहित पवार गेले होते, मात्र त्या ठिकाणी त्यांची तक्रार घेण्यात आली नाही। त्यानंतर ते बारामतीत पोहोचले जिथे अपघात झाला। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांच्याकडून। नवनाथ, बारामती पोलिसांनीही तक्रार घेण्यास नकार दिल्याचं कळतंय, काय अधिक माहिती आहे? नक्कीच गेली 1 तासापासून आमदार रोहित पवार हे बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांबरोबर चर्चा करत आहे आणि चर्चा करत असताना या ठिकाणी डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनीवरती गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आमदार रोहित पवार पोलिसांना विनवणी करत आहेत। मात्र पोलिसांकडून सांगितलं जात आहे की ज्यावेळेस घटना त्यावेळेस सीआयडी कडे तपास जो आहे तो वर्ग करण्यात आलेला आहे। यामुळे या ठिकाणी आता गुन्हा दाखल करता येणार नाही अशी भूमिका जी आहे ते पोलिसांनी घेतलेली आहे। यामुळे एकंदरीतच रोहित पवार असतील, युगेंद्र पवार असतील किंवा त्यांचे वकील जे आहेत हे पोलिसांबरोबर चर्चा करत होते। खऱ्या अर्थाने आता पोलिसांची मानसिकता जी आहे ते या ठिकाणी गुन्हा करून दाखल करून घेण्याची नसल्यामुळे तीव्र नाराजी जी आहे ते आमदार रोहित पवार यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर आता या पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत आणि रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी पोलीस ठाण्याच्या गेटवरतीच आता ठिय्या मांडल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर दृश्यामध्ये जर पाहिलं तर आता या ठिकाणी रोहित पवार यांचे वडील जे आहेत राजेंद्र पवार यांनी ठिय्या दिलेला आहे। एकूणच गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी जे आहे ते आमदार रोहित पवार यांचे वडील आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे। आता थोड्याच वेळात रोहित पवार देखील बाहेर येणार आहेत आणि प्रसार माध्यमाशी संवाद साधणार आहेत। एकूणच आता आमदार रोहित पवार नेमकी भूमिका काय घेतात हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। अगदी नवनाथ, अजूनही रोहित पवार आणि वकिलांची चर्चा सुरू आहे का? आणि मुंबई पोलिसांनी जे कारण दिलं होतं तक्रार न घेण्याचं, तेच कारण बारामती पोलिसांकडून देण्यात आलेलं आहे का? कारण रोहित पवारांचा यावर दावा होता की आपल्याला राज्य सरकारनं आणलेल्या नव्या कायद्यानुसार FIR दाखल करण्याची मुभा आहे। नक्कीच, खरं तर ज्या दिवशी काल मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यामध्ये जी तक्रार रोहित पवार यांनी केलेली होती त्याच अनुषंगाने बारामती तालुका पोलीस ठाण्यामध्ये देखील तशाच पद्धतीचा तक्रारी अर्ज जे आहे ते पोलिसांना आमदार रोहित पवार यांनी दिलेला आहे। तेच मागणी जी आहे ती या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची होती। मात्र पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे की ज्या घटना ज्या दिवशी झाली त्याच्या दुसऱ्या दिवशी वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली तपास जो आहे तो सीआयडी कडे वर्ग करण्यात आलेला आहे। यामुळे आता जे सीआयडी कडून चौकशी होणार आहे त्या चौकशी अंती काय निष्पन्न होणार आणि त्या अनुषंगाने पोलीस जे आहे ते गुन्हा दाखल करू शकतात अशी भूमिका जी आहे ती पोलिसांची आहे। यामुळे आता नेमकी भूमिका आता
रोहित पवार काय घेणार हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे. अगदी नवनाथ, आमदारांची अशी अवस्था आहे असं बोलण्यात येत आहे, कारण आमदार गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेले आहे तरीही गुन्हा घेतला जात नाहीये. अजित पवारांसारखा मोठा नेता महाराष्ट्राने गमावलेला आहे, त्यामुळे पोलीस दबावाखाली काम करतायत असा आरोप आता होऊ लागलेला आहे. नक्कीच खऱ्या अर्थाने सर्वसामान्य व्यक्तीने जर कुठला गुन्हा दाखल केला किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला, जर काय गुन्हा केला तर त्याच्यावरती FIR दाखल केली. नवनाथ, माफ करा, मी थोडंसं तुम्हाला थांबवते. रोहित पवार हे पत्रकारांशी संवाद साधतायत, ते काय बोलतायत माध्यमांशी ऐकूयात.